आता रेझिस्टन्स रिलेटेड काही इम्पॉर्टंट पॉइंट्स किंवा इम्पॉर्टंट नोट्स बघा. ओके, रेझिस्टन्स आरसी रिलेटेड जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला युजफुल ठरणार आहे. ओके, तर रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? रो इंटू एल डिवायडेड बाय ए. आता हे फॉर्म्युले तुम्हाला डिफरंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करता आले पाहिजे, त्याच्यानुसार तुम्हाला काही एमसीक्यू येऊ शकतात. ठीक आहे, आता हा जो फॉर्म्युला आहे तो रेझिस्टिव्हिटी, लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनच्या स्वरूपात आहे. आता हाच फॉर्म्युला आपल्याला याच फॉर्म्युल्यामध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटरला एल न मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे? रो एल स्क्वेअर डिवायडेड बाय काय होणार आहे? ए इंटू एल होणार आहे. म्हणजे रो इंटू एल स्क्वेअर डिवायडेड बाय काय होणार आहे? व्हॉल्यूम. सो हा तुमचा झाला फर्स्ट फॉर्म्युला रो एल बाय ए. सेकंड फॉर्म्युला रो एल स्क्वेअर बाय व्ही, म्हणजे हा लेंथ आणि व्हॉल्यूमच्या स्वरूपातला फॉर्म्युला आहे. म्हणजे लेंथ आणि व्हॉल्यूमची इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर तुम्हाला हा सेकंड फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. हाच फॉर्म्युला मास आणि डेन्सिटीच्या स्वरूपात जर कन्वर्ट करायचा झाला तर कसं येणार बघा. डेन्सिटीला आपण डी सिंबल वापरूया, कारण रो ही आता रेझिस्टिव्हिटीला सिंबल वापरले. डेन्सिटी इज इक्वल टू काय येणार आहे? मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम येणार आहे. अँड देअरफॉर व्हॉल्यूम इज इक्वल टू काय येणार आहे? मास डिवायडेड बाय डेन्सिटी. आणि त्याच्यामुळं रेझिस्टन्सचा मास आणि डेन्सिटीच्या स्वरूपात काय फॉर्म्युला येणार आहे? दॅट इज आर इंटू एल स्क्वेअर डिवायडेड बाय व्हॉल्यूम, म्हणजे काय येणार आहे? मास डिवायडेड बाय डेन्सिटी येणार आहे. मास डिवायडेड बाय डेन्सिटी म्हणजे ओके, लक्ष देत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आर इज इक्वल टू रो एल बाय ए फॉर्म्युला आहे. आता न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आपण एल न मल्टिप्लाय केलं होतं, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला ए न मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे? रो इंटू एल इंटू ए डिवायडेड बाय ए स्क्वेअर होणार. म्हणजे हा फॉर्म्युला रो इंटू व्ही बाय ए स्क्वेअर येणार आहे. म्हणजे हा फॉर्म्युला रो इंटू व्हॉल्यूम म्हणजे काय येणार आहे? मास डिवायडेड बाय डेन्सिटी ए स्क्वेअर इंटू डी. म्हणजे हा काय येतो? रेझिस्टिव्हिटी, मास, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि डेन्सिटी यांच्यामधला हा फॉर्म्युला येतोय. लक्षात येतोय? म्हणजे या पद्धतीनं कुठल्याही स्वरूपात म्हणजे अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट ऑफ प्रॉब्लेम हे तुम्हाला रेझिस्टन्सचे फॉर्म्युले जे आहेत ते कन्वर्ट करता आले पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार तुम्हाला रिलेशन सगळे लिहिता आले पाहिजेत. म्हणजे त्या आता हे जे फर्स्ट रिलेशन आहे, फर्स्ट रिलेशन, या फर्स्ट रिलेशन नुसार काय येणार बघा. R1 बाय R2 इज इक्वल टू काय येणार आहे? L1 बाय L2 इंटू येणार आहे A2 बाय A1 येणार आहे. किंवा हेच रेडियसच्या स्वरूपात लिहायचं झालं तर L1 बाय L2 इज इक्वल टू A2 म्हणजे पाय R2 स्क्वेअर आणि A1 म्हणजे पाय R1 स्क्वेअर. म्हणजे R2 बाय R1 काय येणार आहे? ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे. सो दिस इज अकॉर्डिंग टू द फर्स्ट रिलेशन. ओके, आता हे सेकंड रिलेशन जे आहे त्याच्यानुसार जर डेन्सिटी आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत असेल, डेन्सिटी आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत असेल, असं स्पेसिफिकली कशामध्ये होतं? रिकास्टिंग किंवा मेल्टिंग केलं, स्ट्रेचिंग केलं तर, स्ट्रेचिंग किंवा मेल्टिंग अँड रिकास्टिंग केलं किंवा त्याला ड्रॉइंग प्रोसेस, ड्रॉन असं म्हटलं वायरमध्ये, तर काय येणार आहे? व्हॉल्यूम त्या प्रोसेसमध्ये चेंज होत नाही. आणि त्या केसमध्ये काय होणार आहे? रो पण कॉन्स्टंट आणि व्ही पण कॉन्स्टंट, म्हणजे रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येते? एल स्क्वेअर येते. किंवा व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत असेल तर ही पण केस येऊ शकते. रेझिस्टन्स कॉन्स्टंट राहत असेल तर, म्हणजे रेझिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर पण येणार. ओके, किंवा आपण असं पण म्हणू शकतो रेझिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस रेस टू 4 येणार. कारण एरिया म्हणजे काय असतं? पाय आर स्क्वेअर असतं. एरिया इज नथिंग बट पाय आर स्क्वेअर. ओके, म्हणजे आर स्क्वेअरचा आर स्क्वेअर म्हणजे आर रेस टू 4 होणार आहे. लक्षात येते का बघा? तर स्ट्रेचिंग और मेल्टिंगच्या केसमध्ये किंवा ड्रॉइंग, वायर ड्रॉन केली असं जर म्हटलं तर त्या केसमध्ये आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल स्क्वेअर येतं, किंवा आर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर येतं, किंवा आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर रेस टू 4 येतं. हे लक्षात घ्या. ठीक आहे, मासच्या स्वरूपातली जर इन्फॉर्मेशन दिलेली असेल, ओके, मासच्या स्वरूपातली इन्फॉर्मेशन जर दिलेली असेल, म्हणजे या सगळ्या काही केसेस जे आहेत ते लक्षात ठेवा व्यवस्थित. तर R1 बाय R2 इज इक्वल टू मास आणि लेंथच्या स्वरूपात कसं येणार बघा. R1 बाय R2 इज इक्वल टू L1 बाय L2 स्क्वेअर इंटू काय येणार आहे? M2 बाय M1 येणार आहे. सो दिस इज द फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ लेंथ अँड मास आहे, लेंथ अँड मास. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो एरिया अँड मासच्या स्वरूपात आहे, लास्ट इथली केस. त्याच्यामुळे काय होणार आहे? R1 बाय R2 इज इक्वल टू काय येणार आहे? M1 बाय M2 इंटू A2 बाय A1 काय येणार आहे? स्क्वेअर येणार आहे. ओके, आता पर्सेंटेज चेंज रिलेटेड फॉर्म्युले बघा. हे फॉर्म्युले देखील महत्वाचे आहेत.
percentage change in resistance. पर्सेंटेज चेंज इन रेजिस्टन्सचे फॉर्म्युले कसे येणार बघा. तर पहिला फॉर्म्युला R इज इक्वल टू रो इंटू एल डिवायडेड बाय ए असतं. ठीक आहे. तर इथं डेल्टा आर बाय आर चा फॉर्म्युला येणार आहे याच्यानुसार. डेल्टा आर बाय आर इज इक्वल टू डेल्टा एल बाय एल मायनस डेल्टा ए बाय ए येणार आहे. कारण लेंथ जर वाढवली तर काय होणार आहे, रेजिस्टन्स वाढणार आहे. आणि एरिया जर वाढवला तर रेजिस्टन्स काय होणार आहे, कमी होणार आहे. सो डेल्टा आर बाय आर चा फॉर्म्युला काय असतो, बेसिक फॉर्म्युला डेल्टा एल बाय एल मायनस डेल्टा ए बाय ए. किंवा यालाच रेडियसच्या स्वरूपात लिहायचं झालं तर असं होणार आहे, डेल्टा आर बाय आर इज इक्वल टू डेल्टा एल बाय एल मायनस 2 टाइम्स डेल्टा आर डिवायडेड बाय आर. ओके. कारण डेल्टा ए बाय ए इज इक्वल टू 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर असते. हे कुठून आलं लक्षात घ्या, कारण ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस स्क्वेअर असतं, माहिती आहे ना. त्याच्यामुळे डेल्टा ए बाय ए इज इक्वल टू काय लिहिणार आपण, 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर लिहिणार आपण. ह्या गोष्टी काही लक्षात पाहिजेत, त्याच्यानुसार ते रिलेशन येणार आहे. मग याच्यावरचे क्वेश्चन कसे येऊ शकतात, तर क्वेश्चन इज लाईक दिस. सपोज लेंथ increased by 2% and area decreased by 1%, then resistance काय होणार आहे. बरोबर. लेंथ 2% ने इन्क्रीज केली आणि एरिया 1% ने डिक्रीज झाला. तर डेल्टा आर बाय आर इज इक्वल टू काय येणार बघा, डेल्टा एल बाय एल काय दिलेला आहे, प्लस 2% दिलंय बघा. इन्क्रीज केलं की त्याला प्लस साइन वापरायचं, मायनस आणि एरिया दिली ना, एरियाची इन्फॉर्मेशन दिली, म्हणजे हा फॉर्म्युला वापरावा लागेल. डेल्टा एल बाय एल मायनस डेल्टा ए बाय ए. सो डेल्टा एल बाय एल 2% आहे आणि डेल्टा ए बाय ए किती आहे, 1% डिक्रीज केलाय, म्हणजे मायनस 1% होणार. म्हणजे टोटल किती होणार बघा, 2% प्लस 1% होणार, म्हणजे आन्सर काय येणार आहे, 3%. या पद्धतीनं कॅल्क्युलेशन जे आहे ते करता आलं पाहिजे. किंवा आणखी एक क्वेश्चन दिला, सपोज लेंथ इज increased by 1.5% and radius is decreased by 1%, then न्यू म्हणजे रेजिस्टन्स किती पर्सेंट चेंज होणार आहे, रेजिस्टन्स इज. आता इथे बघा, डेल्टा आर बाय आर इज इक्वल टू काय येणार आहे, डेल्टा एल बाय एल मायनस 2 टाइम्स चेंज इन रेडियस अपॉन ओरिजिनल रेडियस. ओके. डेल्टा एल बाय एल इंटू 100 केलं की पर्सेंटेज चेंज इन लेंथ येतं. पर्सेंटेज चेंज इन लेंथ 1.5% आणि इन्क्रीज केले, त्याच्यामुळे काय होणार आहे, प्लस 1.5% होणार. लक्षात येते का, मायनस 2 टाइम्स चेंज इन रेडियस किती आहे, रेडियस इज डिक्रीज्ड बाय 1%, सो मायनस 1%. म्हणजे किती होणार, 1.5%. मायनस मायनस म्हणजे प्लस होणार आहे 2%, म्हणजे टोटल होणार आहे 3.5% न प्लस आले, म्हणजे याचा अर्थ काय झाला, रेजिस्टन्स इन्क्रीजेस बाय 3.5%. इथं मायनस साइन जर आलं तर रेजिस्टन्स डिक्रीजेस बाय 3.5%. आता हे चेंज इन रेजिस्टन्स होईल कधी, लेंथ आणि एरिया आणि रेडियस यांची इन्फॉर्मेशन जर दिलेली असेल तर. आता चेंज इन रेडियस, पर्सेंटेज चेंज इन रेडियस इन केस ऑफ स्ट्रेचिंग काय होते बघा, हे देखील एक स्पेशल केस आहे. पर्सेंटेज चेंज इन रेडियस इन केस ऑफ स्ट्रेचिंग मेल्टिंग वगैरे असं क्वेश्चन मध्ये किंवा ड्रॉइंग असं जर दिलेलं असेल तर इथे येतं डेल्टा आर बाय आर इज इक्वल टू 2 टाइम्स डेल्टा एल बाय एल येतं, और डेल्टा आर बाय आर इज इक्वल टू मायनस 2 टाइम्स डेल्टा ए बाय ए येतं, और डेल्टा आर बाय आर इज इक्वल टू मायनस 4 टाइम्स डेल्टा स्मॉल आर
डिवायडेड बाय स्मॉल आर येणार आहे. हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. कारण ड्रॉइंगच्या केसमध्ये लेंथ कितीनं वाढली किंवा एरिया कितीनं कमी झाला किंवा वाढला किंवा रेडियस कितीनं कमी झाली किंवा वाढली, एकच इन्फॉर्मेशन दिलेली असते, एकतर लेंथची, नाहीतर एरियाची, नाहीतर रेडियसची. आता असं सांगितलं, एक वायर स्ट्रेच केली जेणेकरून लेंथ 2% न डिक्रीज होत असेल. लेंथ 2 स्ट्रेच केल्यानंतर लेंथ 2% ने इन्क्रीज होत असेल, तर 2 × 2 म्हणजे 4% न रेझिस्टन्स चेंज होणार आहे. एरिया 2% न इन्क्रीज केला. ओके, वायर मध्ये मॉडिफिकेशन म्हणजे कॉम्प्रेशन केलंय आणि एरिया 2% न वाढवला, तर रेझिस्टन्स काय होणार? -2 × 2 म्हणजे 4% न कमी होणार आहे. -4% म्हणजे कमी होणं. आणि तसं डेल्टा आर बाय म्हणजे रेडियस ऑफ वायरच्या स्वरूपात काय येणार आहे? डेल्टा आर बाय आर इज इक्वल टू -4 टाइम्स डेल्टा आर बाय आर. या गोष्टी लक्षात ठेवा. ओके.